जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ भंगगाथा 318। आशाबद्ध वक्ता धाक भय श्रोते याच्या चित्ता, गातो तेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे, झाले लोभाचे मांजर पोटभरी दारोदार, वाया गेले ते भजन उभयंता लोभी मन, बैरे मुके एके ठाई तैसे झाले तया दोही, माप आणि गोनी तुका म्हणे रीती दोन्ही। परमार्थाचा धंदा करणाऱ्या लोभी माणसाबद्दल तुकोबाराय म्हणतात, वक्ता आपल्या भाषणाने काही आर्थिक लाभ व्हावा त्याचबरोबर संयोजकांचाही फायदा व्हावा या विचाराने आशाबद्ध असतो। श्रोत्याच्या मनात आपण वक्त्याची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचे भय असते। अशा वक्त्याला ज्ञान नसते, काही मिळेल या आशेने तो तोंड उघडतो। असा वक्ता प्रबोधनाने भीक मिळेल म्हणून दारोदार हिंडत असतो। एखाद्या लोभी मांजराप्रमाणे याची वृत्ती असते। अशा रीतीने श्रोता आणि वक्ता दोघांचेही भजन व्यर्थ होते। बहिरा आणि मुका एकत्र येऊन नाही संवाद साधू शकत नाही, तशी दोघांची अवस्था होते। तुकाराम महाराज म्हणतात, गोणीतून धान्य मापाने मोजून दुसरीकडे ठेवल्यावर गोणी आणि माप दोन्हीही रिकामे राहतात, तसे श्रोता वक्ता प्रवचनानंतर कामेच राहतात। 319। विठ्ठला रे तू उदराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदराचा रासी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानी मनी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झडकरी। 319। तुकोबाराय पांडुरंगाची स्तुती गाताना म्हणतात, विठ्ठला तू उदराचा राजा, या जगाचा प्राण आहेस, तू औदर्याची प्रतिमा, सगळ्या सिद्धी तुझ्या चरणापाशी आहे। पांडुरंग तुझे नाव अत्यंत मधुर असून तू भक्तांचे हट्ट पुरवितोस। देवा तुझे श्रीमुख इतके सुंदर आहे की त्याचे माझ्या चित्तास सतत ध्यान लागले। विठ्ठला तुझे नाम वाचेने घेताना अत्यंत रसाळ वाटते, या जीवाने तुझा सतत ध्यास घेतला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला तुझ्या भेटीसाठी प्राण कासावीस होत आहे, म्हणून तू भेटीसाठी लवकर ये। 320। बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, संसारासी जीवे वेटाळिलो, एकामध्ये एक नाही मिळो येत, ताक नवनीत निवडले, झाली दोन्ही नामे एकाची मथनी, दुसरी या गुणी वेगळाली, तुका म्हणे दाखविली मुक्ता फळी, शिंपेलेची स्वस्तळी खुंटली या। स्वतःबद्दल तुकोबाराय म्हणतात, देह अहंता गृहाधिकाची ममता यांनी भ्रांत झालो होतो, तो प्रयत्नाने बाहेर पडले, ताकापासून निघालेले लोणी ताकात पुन्हा एक जीव होत नाही, त्याप्रमाणे आम्ही पुन्हा संसाराचा मोह धरणार नाही। एका दह्याच्या मंथनातून नवनीत आणि ताकही दोन्ही सार आणि असार ही परस्परांहून वेगळ्या गुणाने स्पष्ट झाली। शिंपल्यातून मोती मिळतो, पण एकदा तो मोती त्यातून बाहेर पडल्यानंतर शिंपल्यात जडवता येत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात। 321। बरवा बरवा देवा तू, जीवाहुनी आवडसी जीवा रे देवा तू, पाहता वदन संतुष्ट वचन, आले ऐकता गुण रे देवा, अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सिन, वर्णिता लक्षण रे देवा, मन झाले उन्मत्त अनुपम्य गहन, तुकया बंधू म्हणे महिमाने रे। महाराज प्रेमाने म्हणतात, देवा तू अत्यंत चांगला, खूपच चांगला, मोठा चांगला आहेस, म्हणून मला प्राणापेक्षा प्रिय आहेस। तुझ्या दर्शनाने डोळ्यांना सुख होते, गुणवर्णन ऐकून कान तृप्त होतात, तुझे गुणरूपाचे वर्णन ऐकताना माझे 8 अंग सर्व प्रकारच्या तापातून मुक्त होऊन शीतल होतात, तुझ्या अनुपम्य स्वरूपाच्या साक्षात्काराने मन उन्मन्न झाले। देवा तुझा महिमा मी जाणू शकत नाही, असे तुकोबारायांचे बंधू म्हणतात। 322। सोयरिया करी पाहुनेरू बरा, कांडितो ठोमरा संता लागी, गायीसी देखुनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे, फुले पाने वेश्येसी नेतसे उतंड, देऊने दी खांड ब्राह्मणांसी,
बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पितयांसी दवडुनी, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. अविचारी माणसाचे लक्षणे तुकोबाराय सांगतात. आपल्या सोयऱ्यांना मिष्टान्नाचे भोजन विपुल प्रमाणात देतो. संतांना भोजन द्यायची वेळ आली की ठोंबरा म्हणजे जाऊ तांदळाचा बेचव भात मांडून देतो. गायला बेदम मारतो, पण घोड्याला खरारा दाना पाणी करणे त्याला आवडते. ब्राह्मणांना दान म्हणून सुपारीचा तुकडा देत नाही. वेश्येला प्रसन्न करण्यासाठी विड्याची पाने, फुलांची गजरे विनामूल्य देतो. बायकोच्या भावा बहिणीलाही आनंदाने खाऊ पिऊ घालतो. स्वतःच्या जन्मदात्या मात्या पिताला घरातून घालवून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, तोंडावर निर्वचना करा, असा मनुष्य गेल्यावर यमपुरीला पापाची शिक्षा भोगायला जातो. 323 सोलिवजे सुख अति सुखावनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या, वृंदावन सडे चौक रंगमाळा, नाचतो सोहळा देखोनिया. भूषण मंडित सदा सर्व काळ, मुद्रा आणि माळ तुळसी कंठी, नाम ओगमुखी अमृताचे सार, मस्तक पवित्र पसईत रजे. तुका म्हणे मोक्ष भक्ताची या मना, नये हे वासना त्याची करी. वैष्णवांचे महती गाताना तुकोबाराय म्हणतात, अत्यंत सुखाचे सोलीव सुख आहे. तो एक विठ्ठल वैष्णवाच्या अंगणात येऊन उभा राहतो. वैष्णवाच्या अंगणात तुळशी वृंदावन उभे आहे. चौकडे सडा घालून विविध रंगाच्या मनोहर राखोळ्या घातल्या आहेत. हा सर्व देखावा पाहून आनंदाने देव नाचतो. वैष्णवजन गळ्यात तुळशी माळा धारण करतात. देहावर वैष्णव ठसे रेखतात, मुद्रा लेवतात. अमृतसार अशा हरिनामाचा ते घोष करतात. भगवंतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या मातीचे कण भाविकतेने मस्तकाला लावल्याने त्यांचे मस्तक पवित्र झाले आहे. अशा वैष्णव भक्तांना मोक्ष प्राप्तीची अभिलाषा नसते, मोक्षाला मात्र त्यांची वासना असते. 324 तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्यांचे जाले पण, न देखिले समचरण, योगयाग अनंत केले, नाही समचरण देखिले. तुका म्हणे विठ्ठल पायी, अनंत तीर्थे घडली पाही. पंढरीचे महात्म्य तुकोबाराय सांगताना, एखाद्याने कोट्यावधी तीर्थस्थळांना भेटी देऊन अगणित देवाचे चरण वंदन केले, पण त्याने पंढरी पाहिली नाही. विटेवर समचरण उभे असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेतले नाही, तर त्याचे जीवन व्यर्थ झाले आहे. त्याचप्रमाणे अनंत योगयाग केले, पण पांडुरंगाचे समचरण वंदिले नाही, तर त्याचा जन्म वाया गेला. तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाच्या समचरणाने चे दर्शन घेतले तर असंख्य तीर्थयात्रा, अनंत योगयाग केल्याचे श्रेय मिळते. 325 कोणते कारण राहिले यामुळे, जे म्या तुझे बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव होत नाही हानी, सहजते मनी आठवले. नाही काही चिंता मरत उपवासी, अथवा त्या म्हैसी गायी व्हाव्या. हे तो तुझ कळो येतसे अंतरी, लापनिकवरी साच भाव. तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी, पायासवे तुटी करीती तुझ्या. देवाजवळ तुकोबाराय आपले मनोगत व्यक्त करतात. देवा, मी तुम्हाला बळेच कष्ट द्यावेत असे कोणते कारण घडले, ज्यामुळे माझे प्राण जात नव्हते किंवा हानी होत नव्हती. विचारांती माझ्या लक्षात आले की मला तर कसलीही चिंता नव्हती. गायी म्हशी असाव्यात असेही वाटत नव्हते. देवा, माझ्या चित्ताच्या ठाई तुझ्याविषयी खरी भक्ती आहे की नाही, मी दांभिक आहे हे तू जाणतोस. मनुष्य प्राणी विनाशी वस्तूंच्या प्राप्तीसाठी खटाटोप करतात आणि तुझ्या चरणापासून मनाने दूर जातात. पण देवा, मी तसा नाही. मला अशा नाशवंत गोष्टींचा मोह नाही. मला तुझ्या चरणापेक्षा अन्य काही नको असे तुकाराम महाराज म्हणतात. 326 आविसाची आशा, गळागिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावी. मरणाचे वेळे करीत तळमळ, आठवी कृपाळ तये वेळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भक्तीचे फल निश्चितच मिळते. तुकोबाराय म्हणतात, मासे पकडणारा कोळी गळाला आमिष लावून खाद्य लावतो व गळ पाण्यात टाकतो. खाद्य
खाण्याला मासा गळ तोंडात धरतो आणि घसा फाटून तो मरतो. मृत्यू समय तो आर्तपणे देवाचा धावा करतो. अशा प्रकारे अंतकाळी कोणी देवाचे स्मरण केले तर त्याला सुखाला सीमा उरत नाही, असे तुकाराम महाराज. 327. तुझवरी ज्याचे मन दर्शन दे त्यांचे कैसा जाती शुद्ध भाव, हात पावना वृत्ती अवघियांचा करोनी मेळा. तुझ डोळा रोखिले तुका म्हणे तुझ आड, लपोनी कोड दावी देवा. खऱ्या भक्ताचे लक्षण तुकोबाराय सांगतात. देवा तुझ्यावर ज्याचे प्रेम आहे, ज्याने आपले सर्वस्व तुला अर्पण केले आहे, अशा भक्ताचे दर्शन मला घडवा. ज्याची जाती शुद्ध, ज्याचा शुद्ध भाव असा भक्त तुझ्या भक्ती विना हात पायांना मनाला अन्य काम उरले नाही. ज्यांनी आपल्या इंद्रिय वृत्ती सहित मनासहित बुद्धी स्थिर करून सर्वांचा एक भाव करून डोळ्यात तुझ्या स्वरूपाला व्यापून टाकले आहे, अशा भक्ताचे दर्शन घेताना मी तुमच्या मागे उभा राहीन. पण तुम्ही सद्भक्ताच्या दर्शनाचा एवढा माझा हट्ट पुरवावा. 328. विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. आपुलेची मन करी आपुना बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा. मायेच्या कार्याबद्दल तुकोबाराय सांगतात. माया ही शुद्ध ब्रह्माशी आश्रित असून ती त्याला ब्रह्मालाच आच्छादून टाकते. त्यामुळे सत्य असूनही ज्याच्या अंतःकरणाला ज्ञान होत नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञानांश व बंध संसारा बद्दल राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला या मायेच्या बंधनातून सोडवा. 329. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग, राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी. तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते. स्वकीय कोणास म्हणावे या संबंधी तुकोबाराय म्हणतात, आपल्या पोटी जन्म घेणारे पुत्रवत असतात, पण आपल्या अंगी अनेक रोग उद्भवतात म्हणून ते पुत्रवत आप्त नसतात. वनामध्ये असंख्य वनस्पती उगवतात म्हणून त्या उपयुक्त नसतात असे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे शरीराचे नाते संबंधी असले तरी त्यांना संबंधी म्हणू नये. 330. नवे शब्द एकदेशी सांडी दिवशी कोणाला, झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. मोकलिले जावे बाणी भाता जेने वाहिला, आता येते कैचा तुका बोले सिक्का स्वामीचा. तुकोबाराय आपल्या काव्यरचनेबद्दल म्हणतात, माझा शब्द मर्यादित, त्याचप्रमाणे तो एकदेशी, एका पक्षाचा, एखाद्या विशिष्ट मताचा पुरस्कर्ता किंवा खंडन मंडन करणारा नाही. ही वैखरी विश्वव्यापक विश्वंभराची गुण गाते, म्हणून ती वेद ज्ञानाची अनंत अशी व्यापक आहे. भात्यामध्ये बाण ठेवणारा धनुष्याला लावून ज्याचे धनुष्य करील तिकडेच बाणाने जावे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या प्रत्येक शब्दावर माझा स्वामी जो विठ्ठल याचा शिक्का आहे. 321. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. आधीच मधुर असलेले हरिनाम कीर्तन गायनामुळे अधिक प्रिय वाटते. तुकोबाराय म्हणतात, मधुर आवाजाला सुसंगत अशी तालाची संगत मिळाली की हरिनामाची कीर्ती गायन अवीट वाटते. माझे अंगी मोठी अद्भुत शक्ती येते. देवा ही आपणच आम्हाला दिलेली देणगी आहे. आपण अखंडपणाने सेवा करून घ्या. गायन सेवेमुळे अंगात तुझ्याविषयीच्या प्रेमाचे भरते येते. तुझ्याविषयीच्या गायनात चढ उतार नसतो, ते समपातळीवर असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या या देणगीमुळे माझी वाणी हरी प्रेमाने खानच आहे. 332. माप म्हणे मी मविते भरी धरी ठेवी रिते, देवा अभिमान नको माझे ठाई देऊ सको. देशी चाले सिक्का रिते कोण लेखी रंका, हाती सूत्र दोरी तुका म्हणे त्याची थोरी. वृथा अभिमान बाळगणाऱ्या अन्नाला अज्ञानाबद्दल काय बोलावे. तुकोबाराय म्हणतात, धान्य मोजणारे माप म्हणते मी मोजणारा अधिक शहाणा आहे. वास्तविक धान्याचा मालक माप भरून मोजतो, एरवी रिकामे ठेवतो. देवा माझ्या चित्तात असा अभिमान येऊ देऊ नको. ज्या देशात तेथील राजाचा शिक्का चालतो, शिक्का नसेल तर ती निबड्यांना कोण विचारतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेची सूत्र आहे हीच त्याची थोरवी आहे.